पुणे लोकसभेकरता रवींद्र धंगेकरांचं नाव समोर येताच वसंत मोरेंनी पोस्ट केली आहे। निवडणूक एकतर्फी कशी होते तेच बघतो असं वसंत मोरे म्हणतात। काही झालं तरी पुणे लोकसभा लढण्यावर आपण ठाम असल्याचं वसंत मोरेंनी स्पष्ट केलेलं आहे। त्यामुळे म्हणजे वसंत मोरे यांच्या भूमिकेमुळेच पुण्यात तिरंगी लढत होणार असल्याचं चित्र हे जवळपास स्पष्टच झालंय। भारतीय जनता पार्टीने जो काही या 5 वर्षामध्ये 2017 ते 2022 ह्या 5 वर्षामध्ये जो संपूर्ण शहराचा खेळखंडोबा करून ठेवला आहे आणि एवढं सगळं होऊन सुद्धा जर निवडणूक एकतर्फी होणार अशा पद्धतीने जर कोण वल्गना करत असेल तर जोपर्यंत वसंत मोरे या पुणे शहरामध्ये आहे तोपर्यंत कोणत्याही परिस्थितीमध्ये मी निवडणूक एकतर्फी होऊन देणार नाही। मी पहिल्यांदाच पक्षातून बाहेर पडलो तर कुठल्या पक्षात जाण्यासाठी बाहेर पडलेलो नाही आहे। मुळात मी ज्या विषयावरती स्टिक आहे मी निवडणूक लढवणार तर 100% वसंत मोरे निवडणुकीच्या रिंगणात असणार, याच्यामध्ये कुठलंही दुमत नाही आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।